नमस्कार मित्रांनो, ओरिजिनलवाला फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। तर चला बघूया ओरिजिनल गावरान कुक्कुटपालन आपण कसे सुरू करू शकतो। एकदम साध्या पद्धतीने मी कसं नियोजन केलं ते तुम्हाला दाखवतो। बघा, मी कडक उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालन सुरुवात केली आहे। तर माझ्याकडे मोठं शेड वगैरे टाकायला काही जास्त बजेट नव्हतं, कमी बजेटमध्ये मी केलेलं आहे। तर बघा, हे आमचं जुनं झाड आहे। त्या जुन्या झाडाच्या खाली ज्या गावरान कोंबड्या आहे ते दिवसभर चरत असतात। तर मला मोठं शेड वगैरे असं टाकायची काही गरज नाही लागली। मी फक्त त्यांना छोटं शेड केलेलं आहे रात्रीचे बसण्यासाठी आणि साईडने कंपाऊंड टाकले। ते तुम्हाला दाखवणार आहे मी पुढे। बघा, हे जे झाड आहे, ह्या झाडाच्या सावलीमध्ये ज्या आमच्या कोंबड्या आहेत त्या दिवसभर चरत असतात। तर त्यामुळे त्या कंपाऊंडच्या बाहेर उडी मारून जात नाही किंवा दुसऱ्या जागी जात नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या कशा चरत आहेत। आणि तुम्हालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल तर झाडे लावून ठेवा। झाडे लावल्यानंतरच तुम्ही गावरान कुक्कुटपालन सुरू करा। कसं आहे, उन्हाळ्यामध्ये मरतूक होते, त्यामुळे तुम्ही थोडंसं नियोजन करा, त्याच्यानंतरच करा। मी 1 वर्षापूर्वी झाडे लावून ठेवली होती, कारण की मला माहीत होतं मला कुक्कुटपालन करायचं आहे म्हणून। त्यासाठी मी झाडे लावलेली। चला तुम्हाला दाखवतो। हे बघा, पपईची झाडे लावलेली आहे, ॲलोवेरा पण लावलेली आहे, सुबाबुळीचं झाड, पेरूचे झाड वगैरे सर्व लावून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी। कारण की आपण जर पहिलेच नियोजन केलं तरच आपल्याला समजेल की आपल्याला पुढे अजून काय करायचं किंवा आपण काय करू शकतो। तर मी हे नियोजन करून ठेवलं। परत शेवग्याचं झाड लावलेलं आहे। ते पहिलेच आमच्या इथे होते, तर मी तोडलेलं नाही, ते तसंच ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर साईडला लिंबाचं झाड लावलेलं आहे त्यांना सावलीसाठी। कारण की बघू शकता तुम्ही किती कडक ऊन आहे, त्या कडक उन्हामध्ये हे सर्व मी नियोजन केलेले आहे। त्याच्यानंतर कंपाऊंड। आता कंपाऊंड बघा, मुंगूस, आमच्या इथे सर्वात जास्त मुंगूस आहेत आसपासमध्ये, कारण की थोडंसं जंगली एरिया काय हा, त्याच्यामुळे मुंगूस जास्त आहे। कुत्रे वगैरे असेच कुत्रे येतात, तर कोंबडी नेतात, मुंगूस येतो, तो पण अटॅक करतो। त्याच्यामुळे मी बघा एकदम साध्या पद्धतीने कंपाऊंड केलेलं आहे। बल्ली आणि चिकनमेची जाळी फक्त मी एवढेच मारलेले, कमी खर्चामध्ये तुम्ही करू शकता। जास्त खर्च करू नका, जोपर्यंत आपल्याला थोडासा एक्सपिरियन्स येत नाही आपल्याला, तोपर्यंत आपण मोठा खर्च नाही करू शकत। त्याच्यासाठी तुम्ही पण पहिले झाडे वगैरे लावा, त्यांचं नियोजन करा, त्याच्यानंतर कमी खर्चामध्ये कंपाऊंड करा आणि नंतर तुम्ही पक्षी जास्त भरा। नाही तर आपण पक्षी जास्त भरायचो, त्यांचं नियोजन नसायचं, मग त्याचा फायदा नाही आहे आपण करून। हे बघा, आपण हा उखडा बनवलेला आहे। उखडा बनवला म्हणजे आपल्याकडे शेती होती, तर काही वेस्टेज कांद्याचे वरची टरफल वगैरे काही असेल, दुसरं काही असेल, ते वेस्टेज आम्ही इथे टाकायचो। वरती झाडं आहे, तर झाडाची सावली पडती, तर त्या सावलीमध्ये ह्या कोंबड्या दिवसभर चरत असतात। त्यासाठी तुमच्याकडे जर असं काही वेस्टेज वगैरे निघालं तर एका साईडला टाकून द्यायचं, ते दिवसभर तिथे चरतील, बाहेर जाणार नाही। हे पण नियोजन आपल्याला करावं लागेल, कारण की आपण फक्त तांदूळ गहू जर आपण त्यांना धान्यच टाकलं तर फक्त धान्य खाऊ नये, त्यांची जशी ग्रोथ व्हायची तशी होणार नाही। बघा, हे शेड आहे, छोटंसं शेड, स्वच्छता बघा। तुम्ही जर स्वच्छता ठेवली तर रोगराई कोंबड्यांना लागणार नाही, तुम्हाला स्वच्छता ठेवावं लागेल। हे बघा, माझं छोटंसं शेड आहे, पण आम्ही रोज स्वच्छ करतो आणि स्वच्छता ही तुम्हाला ठेवायला लागेल, तरच तुम्हाला रोगराई कोंबड्यांना येणार नाही। हे पाणी ठेवतो आम्ही त्यांना पिण्यासाठी। आणि चला तुम्हाला दाखवतो की ते अंडे घालण्यासाठी आपण त्यांना तेलाचे डबे लावलेले आहेत, कारण की आपल्याकडं सध्या कमी कोंबड्या आहेत, त्याच्यामुळे आपण जास्त डबे लावलेले नाही आहे, पण त्याचा उपयोग होतो। कोंबड्या येऊन त्याच्यामध्ये अंडे घालून जातात, आपल्याला फक्त कलेक्ट करायचे असतात ते, पण ती तुम्हाला सवय लावायला लागेल। कारण की कोंबड्या नवीन आणल्यावर तुम्हाला त्याची सवय लावायला लागेल, त्यांना सवय नसेल ते कुठेही, जिथे तुम्हाला असं जास्त झाडं झुडपं दिसते तिथे जाऊन अंडे घालतील। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, कडक उन्हाळ्यामध्ये जर आपण सावली जर चांगली केली तर त्या कोंबड्या किती छानपणे चरत असतात। आपल्याला त्यांच्याकडे फक्त लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला जास्त तुम्हाला तिथं मेहनत करायची गरज नाही। पण आपण हे नियोजन जर पहिलेच केले तर आपल्याला नंतर त्रास नाही होणार। नाहीतर आपण जर पहिले जास्त पक्षी भरले, आपलं प्रॉपर नियोजन नसेल, तर मग थोडंसं आपल्याला हँडल करायला कठीण जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा। धन्यवाद। आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाणार आहे, तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर। धन्यवाद।